स्वागत आहे तुमचा साना ब्लॉगमध्ये. झालं का तुमचा चाय नाश्ता? तर बघा, मेथी मेथी कोण कोण खातो कमेंट करून सांगा. जरी आहे इथे माझ्या बाजूला बसले मेथी साफ करायला. तर परवा एक बोलायचं होतं तुम्हाला. परवा मी एक व्हिडिओ पोस्ट केलेलं, व्हिडिओ टाकलेले. मला वाटतं मी संडेचा व्हिडिओ असेल, रविवारचा व्हिडिओ असेल. संडेचा व्हिडिओ असेल तो टाकलेला मी एक बनवलेला. कारण का मी बाहेर जात होती, मलाडला जात होती. कामावरनं सुटून मी अशीच गेलेली. त्याच्यावरती बनवायचं होतं व्हिडिओ, मला पण टाईम भेटला नाही ना मला. टाईम भेटला नाही मला व्हिडिओ बनवायला. तुम्ही बघितलंच, गडबडी सर्व. त्यासाठी काय मला टाईम भेटला नाही व्हिडिओ बनवायला. तर मला आता जरा भाजी साफ करता करता मी म्हणलं बोलते तुमच्या संगती. तर तो कामावरनं सुटली आणि अशी गेली मी अंधेरीला. तरी पण मला वाटतं 11:30 वाजलेली. ऊन खूप होतं म्हणून मी ज्यूस प्यायला गेली. ज्यूस बायाला सांगितलं मला एक ज्यूस बनवून दे. ऑर्डर केली ज्यूसची. जायच्या अगोदर ज्यूस पिते. ऑर्डर केली तेवढ्यात एक मुलगी आली. मी टाकलेला आहे व्हिडिओ, तुम्ही बघितलाच असेल. एक मुलगी आली मागायला. छोटी होती एकदम, तुम्ही बघितले असेल. एकदम छोटी मुलगी होती. 10 वर्षाची पण एकदम छोटीच असेल. तर ती बोलायला लागली मला पण दे. जेरी आहे बघा माझ्या बाजूला. हा बघा. बोलायला लागली मला पण दे ज्यूस. आता तिला नाही तरी सांगता कसं सांगू मी नाही करून, आहे ना. एक मोठा माणूस असतं तर एक नाही सांगायला झालं असतं मला. पण एकदम छोटी होती मुलगी. मी व्हिडिओ टाकला आहे, तुम्ही बघा व्हिडिओ. तर म्हणलं मी छोटी मुलगी बोलायला लागली मला ज्यूस दे. दिला मी तिला एक गिलास ज्यूस दिला. एक गिलास ज्यूस दिला आणि मग ती गेली. म्हणलं मी असे व्हिडिओ खूप बघितलेत. असे मुलांना घेऊन जातात, चोरून घेऊन जातात. मग असल्या मुलांना का नाही घेऊन जात? खूप सारे व्हिडिओ असे बघितले मी, किती मुलांना उचलून घेऊन गेले. आणि म्हणलं मग ही म्हणलं एवढी छोटी मुलगी म्हणलं भिका मागते, मागत फिरते. मग असल्यांना का नाही भीती? आपण किती भीती करतो. अरे बापरे, आपली मुली इथे गेले, आपली मुलं इथे गेलेत का, सारखं लक्ष आपण टाकतो ना त्याच्यावरती. लक्ष टाकतो आपण. काय नाही, ती बिंदास आपली मागते. मला अरे बापरे म्हणलं हिचं बरं आहे म्हणलं. या लोकांचं बरं आहे म्हणलं. बघा किती छोटी मुलगी आहे. तुम्हाला मी व्हिडिओ टाकलाय, व्हिडिओ बघा तुम्ही. आणि आपल्या मुंबईमध्ये बघा किती मुलं असे उचलून घेऊन गेलेत. मुलं मुली छोट्या मुलांना कसे घेऊन जातात, कशी घेऊन जातात. मला त्या दिवशी लय दुःख वाटलं, खूप दुःख वाटलं, मनाला खूप दुःख वाटलं. मी तिला दिलं उन्हामधून, कारण का मी पण तापलेलीच होती. उन्हामधून गेली आणि भैयाला बोलली मला दे एक ग्लास ज्यूस. म्हणून चिकूचा ज्यूस मागितला मी. आणि 30 रुपये गिलास होता तो. 30 रुपये गिलास होता ज्यूसचा. म्हणलं तिला दिला मी एक गिलास, घे म्हणलं पी. मग दोघींचं आमचं 60 रुपये मी त्याला दिले भैयाला. म्हणलं कसे असतात ना. त्या लोकांना काही भीती नाही, काही नाही. आपले बस फिरायचं. कोणी काय दिलं तर घ्यायचं, मागत फिरायचं. कमाल वाटते बाबा या लोकांना. कसं
आपली मुलं सोडायला हां भीती नसेल का त्यांच्या मनामध्ये? भीती तर असेलच ना. जेरी थांब, हो बघा जेरी आला मध्ये, बघितला हां बोलते तर जेरी आला मध्ये. त्याला आतमध्ये जायचं, आता तो त्या बाजून जाईल. भैया पण मला माझ्याकडे तो बघत बसला. म्हणलं ही कशाला देते हां. त्याला माहिती असेल ना, येत असेल हमेशा, बघत असेल ना स्टेशनला हां. पण आपलं मन नाही वाटत ना कोणाला नाही पण सांगायला हां. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल हां? या लोकांना भीती नाही का? मुलांना हे लोक सोडतात. स्टेशनला बघितलं ना, रेल्वे स्टेशनला वगैरे किती मुलं, छोटे छोटे मुलं, काहीच मनामध्ये भीती नाही त्यांच्या हां. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये? कमेंट करून सांगा मला हां. मला तर खूप दुःख वाटलं, मनाला खूप दुःख वाटलं. मी पटकन तिला ना दिला, एक गिलास दिला आणि मग ती घेऊन गेली हां. घेऊन गेली. मोठं माणूस असतं तर चला बाबा आपण नाही एक सांगता येतो, कारण का हातपाय चांगले आहेत, कमवून खा बाबा है ना. पण असं मागत फिरू नकोस. पण ही एकदम छोटी मुलगी होती. भैयाला दिले 60 रुपये. म्हणलं तिला पैसे ना मी देणार नाही, मी मला ज्यूसच देते ना, ती मागायला लागली मला, दिला तिला ज्यूस. मग तुम्हाला काय वाटतं कमेंट करून मला सांगा, मला नाही माहिती हां. माझं मन असं नाहीच आहे, कोणी मागितलं तर पटकन आपलं देऊन टाकायचं हां. आपल्याकडे असं नाही तर नसो, असलं तर देऊन टाकायचं, नसलं तर बाबा गप्प आपण खाऊन जायचं हां. तुम्ही सांगा काय करायला पाहिजे. आज पण मी एक व्हिडिओ बघितला, मला वाटतं ते ह्याच्यामधला होता, मॉलमधला होता वाटतं हां. मुलं घेऊन जाणाऱ्याला पकडलं करून असं. तो व्हिडिओ बघितला म्हणून मला आठवण आली का, म्हणलं मी त्या दिवशी मुलीला म्हणलं ते ज्यूस दिला. ती पण एकटीच फिरत होती ना, एकटीच फिरत होती ती हां. म्हणलं तिला भीती नाही का म्हणलं हां. मला बनवेन व्हिडिओ बोललं तर सांगेन करून, पण मला टाईम भेटलंच नाही सांगायला तुम्हाला. म्हणून मला आता तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला आठवण आली, म्हणून म्हणलं चला, म्हणलं तुमच्या कानावर जरा घालू दे ना. असे एक असतात हं. असं त्यांना भीती नाही काय, बापरे. बाहेर झोपायचं, रोडवरती झोपायचं हां, इकडे तिकडे मागत फिरायचं हां. आणि मुलांना कसं नाही म्हणून सांगता येत नाही ना, छोट्या मुलांना हां. ते असे चांगल्या लोकांना घेऊन जातात हां. रोडवरती किती मुली असतात, छोटे झोपलेले असतात, इथं तिथं फिरतात हां. त्यांना काय भीती नसेल मनामध्ये? असेलच ना, काय माहिती हं? काय माहिती, मला नाही माहिती. पण त्यांनी सांभाळायला पाहिजे ना मुलं. जरी थांब, बघितलं हां. जरी मध्ये नाचतोय, त्याला आतमध्ये जायचं, त्या बाजून जा त्या बाजून जा, तिकडून जा, असं जा, त्याला इथूनच जायचं. तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं? कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि तुमचं मत मला सांगा, कमेंट करा हां. तुमच्या कमेंटची मी वाट बघेन. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण व्हिडिओ बघा. तो व्हिडिओ पण मी टाकलेला आहे, तुम्ही बघा तो व्हिडिओ. चला बाय बाय.